हॅलो, मी आज खोबऱ्याची चटणी बनवणार आहे. त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची मी तुम्हाला ओळख करून देते. हे खोबरं आहे आणि हे सगळे भाजलेले आणि सोललेले शेंगदाणे आहेत. याच्यामध्ये थोडीशी साखर, थोडंसं तिखट मीठ, थोडंसं साधं मीठ आणि 4 लसूण पाकळ्या ठेवल्या आहेत. आणि इथे हा खलबत्ता आहे. तर आपण आता चालू करूया चटणी बनवायला. पहिला मी इथे खोबरं किसून ठेवलंय आणि पहिला मी याच्यात 4 सोललेल्या लसूण पाकळ्या घालणार आहे. व आता थोडंसं चिमूटभर मीठ. व आता हे मी खलबत्त्यात घालून कुटणार आहे. माझ्या लसूण पाकळ्या आणि त्याच्यात मीठ घालून आता कुटून झालंय. आता मी त्याच्यात भाजलेले व सोललेले शेंगदाणे घालणार आहे. ते मी घातलंय. आता मी शेंगदाणे घातलेत पण ते कुटायचे नाहीये. मी आता किसलेलं खोबरं घालणार आहे. आता मी हे कुटणार आहे सर्व. आता मी हे छान कुटलंय. आता मी याच्यात थोडंसं तिखट मीठ व थोडी साखर घालणार आहे. आता मी याच्यात साखर आणि तिखट मीठ घातलं आहे. आता मी याला हे सर्व कुटणार आहे. तो खलबत्ता माझा छोटा पडत होता म्हणून मी ते सर्व या मोठ्या खलबत्त्यात काढून घेतलंय. आता मी ते परत तसंच्या तसं कुटणार आहे. मला ही चटणी थोडीशी ओली वाटत होती म्हणून मी त्याच्यात अजून खोबरं घातलंय आणि परत कुटतीये. तुम्हाला तसं ओलं वाटलं तर तुम्हीही तसंच करा. व छोटा खलबत्ता घेतला तर त्याच्यामध्ये थोडंच खोबरं, थोडे शेंगदाणे असं सगळं थोडंच घाला, जसं मी केलं. जर तुम्ही छोट्या खलबत्त्यात जास्ती घातलं तर मग ते असं वर येतं आणि नीट चेचलं नाही जात. मध्ये ते थोडंसं चिकटतं खलबत्त्याला, त्यामुळे चमच्याने ते काढून घ्या. त्याला थोडा पांढरा रंग वगैरे असेल तर तुम्ही अजून तिखट मीठ घाला आणि त्याला लाल रंग आणा. माझी चटणी तयार झालेली आहे. आता मी सर्वात पहिला या
चमच्याने ते सगळं काढणार आहे पूर्ण खलबत्त्याचं आणि मग ह्या बाउलमध्ये घालणार आहे. आता मी हे काढलंय. आता मी ह्या बाउलमध्ये याला सगळ्याला घालणार आहे, या पूर्ण चटणीला. आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे. थँक्यू.